छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस आणि वंचितची आघाडी अंतिम टप्प्यात, तर एमआयएम मायावतींच्या बसपाची साथ घेणार. नांदेडमध्ये राष्ट्रवादीचे चिखलीकर आणि शिवसेनेच्या हेमंत पाटलांची युती, भाजप आणि अशोक चव्हाण यांना एकाकी पाडण्याची रणनीती. कोल्हापुरात महायुतीचं ठरलं, महापालिकेसाठी महायुतीची घोषणा. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र, आबिडकर, महाडिक आणि मुश्रीफ खानची बैठक. सांगलीच्या काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी माजी सभापती राजेश नाईक यांची निवड. पृथ्वीराज पाटील यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 5 ते 6 महिन्यांपासून जिल्हाध्यक्षपद रिक्त. बारामतीचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटलांचा नोटा मोजतानाचा कथित व्हिडिओ व्हायरल. तो व्हिडिओ म्हणजे खोडसाळपणा, जय पाटील यांचं स्पष्टीकरण. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये नीचांकी तापमानाची नोंद. निफाडचं तापमान 5 अंश सेल्सिअसवर, नाशिकमध्ये 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईसह राज्यभरातील किमान तापमानात वाढ. सरासरी किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअसवर. महामुंबईसह विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामधील किमान तापमानात घसरण. मुंबईमध्ये जागतिक दर्जाचा मरीना प्रकल्प आणि जलपर्यटन केंद्र उभारलं जाणार. केंद्र सरकारकडून 887 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी. पुण्यामध्ये मध्य प्रदेशच्या सिरियल किलरला बेड्या. महाराष्ट्रामध्ये 2 खून केल्याचं उघड. शाब्दिक वादातून निर्घृणपणे हत्या केल्याचं उघड. इंडिगोची विमानं उड्डाण रद्द झाल्याच्या घटनेची सीसीआय या केंद्र सरकारच्या संस्थेकडून गंभीर दखल. ही संस्था आता या प्रकरणाची चौकशी करणार. या प्रकरणामध्ये यापूर्वीच डीजीसीएनं उच्चस्तरीय समिती स्थापन केली. मात्र सीसीआयनं सुद्धा या प्रकरणाची चौकशी सुरू केल्यामुळे कंपनीच्या अडचणी वाढल्या. अहमदाबाद T20मध्ये भारताचा 23 धावांनी विजय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 3-1 खिशात. तिलक हार्दिकची तडाखेबंद अर्धशतकं आणि वरुण बुमराचा प्रभावी मारा. अंडर-19 आशिया कप स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान हे 2 पारंपरिक संघ अंतिम फेरीमध्ये विजेतेपदासाठी एकमेकांना भिडणार आहेत. पहिल्या सेमीफायनलमध्ये भारतानं श्रीलंकेचा 8 गडी राखून पराभव केला, तर पाकिस्ताननं बांगलादेशचा 8 गडी राखून अंतिम फेरीमध्ये दिमाखात प्रवेश केला. माजी क्रिकेटपटू युवराज सिंग, रॉबिन उथप्पा आणि अभिनेता सोनू सूद यांच्यासह अनेकांच्या मालमत्ता ईडीनं तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या. या कारवाईमध्ये एकूण 8 कोटी रुपये किमतीच्या मालमत्ता जप्त. ड्रीम11 आणि ड्रीम स्पोर्ट्स कंपनीमध्ये झालेल्या 2000 कोटींच्या घोटाळा प्रकरणात ईडीनं कंपनीवर छापेमारी केली. आर्थिक व्यवहारामध्ये गैरव्यवहार केल्याचा ठपका या कंपनीवर ठेवण्यात आलाय.